Hi, sir. Hi. So, what is your business and what kind of things you have done throughout your life? Sure. So my name is Ravindra and म्हणजे असं म्हणून सांगायला पाहिजे की मी स्वतः देखील एक वर्किंग एम्प्लॉई होतो टिल 2017. सो माझा जो एक्सपिरियन्स होता फ्रॉम द प्रोक्युरमेंट, देन मी स्वतःचं एंटरप्रेनरशिप किंवा स्वतःचं बिझनेस स्टार्ट करायचं प्लॅनिंग केलं आम्ही. सो आम्ही बिझनेस स्टार्ट केला आहे 2017मध्ये फॉर द हाऊसकीपिंग प्रॉडक्ट्स वगैरे. त्यानंतर स्लोली आम्ही 2024मध्ये मॅन्युफॅक्चरिंग युनिट टाकलं आहे गार्बेज बॅगचं. आणि हे सगळं करता करता आम्हाला मार्केटमधला जो एक्सपिरियन्स मिळाला, आम्ही जो मार्केटमधला एक्सपिरियन्स कमवला बाय डुईंग अ जॉब, तो आम्ही सगळा एक्सपिरियन्स बिझनेस ऑपॉर्च्युनिटीसाठी कल्टिवेट केला. ते कल्टिवेट करताना जो नवीन एंटरप्रेनर जो असतो त्याला जे काही अपकमिंग चॅलेंजेस येतात ते मार्केटमध्ये जे फेस करावे लागतात टू जनरेट द न्यू बिझनेस अँड इवन द ऑपरेशनल चॅलेंजेस. सो ते चॅलेंजेस फेस करत करत आम्ही म्हणजे त्याच्यानंतर अनफॉर्च्युनेटली सगळ्यांसाठी जो एक पॅन्डेमिक होता कोविड, तोही आम्ही फेस केला. त्याच्यातून पण आम्ही जे काही ऑब्स्टिकल्स आले होते मेन टाईम लॉकडाऊनचे म्हणा किंवा ऑपरेशनल्स म्हणा, फायनान्शियल्स म्हणा, ते आम्ही सगळे एक 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 ओव्हरकम करत गेलो. त्याच्यामध्ये आम्हाला जीवन फायनान्सनी पण खूप चांगल्या प्रकारे मदत केलेली आहे आणि वर्किंग कॅपिटलसाठी आणि एक रिझनेबल आणि चांगल्या रेट्समध्ये आम्हाला फायनान्स अरेंज करून दिला आहे. आणि त्याच्यामुळे आमची ही जी ग्रोथ झाली त्याच्यामध्ये आम्ही जीवन फायनान्सचे रिअली थँकफुल. सर, आणि शेवटचा असा प्रश्न की कुठलाही यंगस्टरला जर या बिझनेसमध्ये यायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्ही काय बोलले ॲडवाईस द्याल? सो नवीन येणाऱ्या यंगस्टरसाठी किंवा युथसाठी आमचं हेच एक सजेशन असेल की प्रत्येकाने बिझनेस व्हेंचरसाठी अपॉर्च्युनिटीज बघितल्या पाहिजे. कारण मार्केटमध्ये सध्या तरी बघितलं तर बऱ्यापैकी विंग्स ओपन झालेले आहेत. इव्हन दी मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर, ट्रेडिंग सेक्टर, ग्लोबल अपॉर्च्युनिटीज ज्याला आपण म्हणतो की एक्सपोर्ट्समध्ये वगैरे सध्या इंडियन मार्केट फार अपॉर्च्युनिटीज देत आहे. MSME पण आपल्याला बऱ्यापैकी सपोर्ट करते या सगळ्या गोष्टीमध्ये. तर यंगस्टर्सना मी सध्या तरी हे सांगेन की येस, त्यांनी स्वतः एक चांगलं नॉलेज एक्सपिरियन्स गेन करून स्वतःला स्वतःच्या पायावरती उभं करण्यासाठी बिझनेसमध्येच पाय रोवले पाहिजेत, जेणेकरून सोसायटीसाठी पण त्यांना मदत करता येईल, स्वतःची पण चांगली डेव्हलपमेंट होऊ शकते. थँक्यू सो मच सर फॉर द ॲडवाईस.